नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीसाठी वर्ग साफ झाला. हा धडा आपण वाचणार आहोत, तर सुरू करूया. दिवाळीची सुट्टी संपली. मुले शाळेत आली. बाईंनी विचारले, आता आपल्याला शाळेचे हस्तलिखित तयार करूया ना? सगळी मुले म्हणाली, हो बाई, आपण सगळे मिळून छान हस्तलिखित तयार करूया. बाई म्हणाल्या, बरे, तर नक्षी कोण कापणार? पवन म्हणाला, बाई, मला नक्षी छान कापता येते. मामाच्या घरी चतुर्थीला दिवाळीला मीच नक्षी कापली होती. आतोन म्हणाला, मला चानी छान काढता येते. मी चानी काढीन आणि इवलन तिला रंग देईन. ओवळ म्हणाली, बाई, अकबरचे अक्षर सुरेख आहे. लिहिण्याचे काम तो करील. बाई म्हणाल्या, वा, छान. तर मग आपण सगळे हस्तलिखिताच्या कामाला लागू. आज दुपारी सुरुवात करूया. सगळी मुले आली. हस्तलिखिताच्या कामात घडून गेली. त्यांची थोडी पाने तयार झाली. संध्याकाळ होताच मुले घरी गेली. बाईंनी पाहिले, बाकांवर रंगाचे डाग पडले होते. खराब झालेल्या कागदाचे बोळे इकडे तिकडे पडले होते. रंगाचे पाणी सांडले होते. सगळीकडे कचरा पडला होता. बाई थोडा वेळ तशीच उभ्या राहिल्या. नंतर शाळा बंद करून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरली. मुलांनी राष्ट्रगीत म्हटले. मुले वर्गात उभी होती. बाईंनी बसायला सांगितले नाही. बाई म्हणाल्या, वर्ग पहा कसा दिसतो. मुलांनी वर्गाकडे पाहिले. खरेच की सगळीकडे कचरा पडला होता. रंगाचे डाग तसेच होते. जमिनीवरती कागदाचे बोळे तसेच पडले होते. आता बाईंच्या रागाचे कारण मुलांच्या लक्षात आले. गगन पटकन उठली. तिच्या मागून अकबर, ओवळ, आतोन सारीच उठली. अकबरने कचरा काढला. ओवळने बाक पुसले. आतोनने सगळा कचरा कोपऱ्यात गोळा केला. पवनने तो दूर नेऊन टाकला. सगळा वर्ग साफ झाला. बाई म्हणाले, आता छान झाली, पण आता तो कचरा जाळून टाका. कचरा जाळून मुलांनी हातपाय धुतले. सारे जण आपल्या जागेवर जाऊन बसले. आता बाई हसल्या. तो पाहून मुलेही हसली. बाई म्हणाले, मुलांनो, जिथे निर्मळता तिथे आनंद, जिथे आनंद तिथे अभ्यास. धन्यवाद.